जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, आपण पोलीस भरतीमध्ये विचारले जाणारे महत्वपूर्ण लसावी मसावी या टॉपिकवर प्रश्न बघणार आहे. तर हा पहिला प्रश्न, 4, 16, 24 व 36 चा एलसीएम किती? एलसीएम म्हणजे काय? लसावी. आपल्याला 4, 16, 24 आणि 36 चा एलसीएम काढायचा आहे. तर आपण सारणी पद्धतीने एलसीएम काढून घेऊ. तर या पूर्ण संख्यांना कोणत्या एक संख्येने भाग जातो ते बघायचं. आपण 4 ने देऊ. 4 1 4, 4 चौक 16, 4 7 24, 4 9 36. बरोबर. त्याच्यानंतर आपण इथे जास्तीत जास्त भागणारी संख्या कोणती? 3. 1 तसाच, 4 तसाच, 3 दुने 6, 3 त्रिक 9. त्याच्यानंतर जास्तीत जास्त भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या? पाड्यामध्ये येणाऱ्या 4 आणि 2. 1 तसाच, बे दुने 4, बे 1 बे, 3 जसाच्या तसा. आता या उरलेल्या संख्या जसाच्या तशा येतील. 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 यांचा गुणाकार करून 4 त्रिक 12, 12 दुने 24, 24 दुने 48, 48 त्रिक किती होतील? 48 गुणिले 3, 8 त्रिक 24, 2 आजच्याला 3 चौक 12 आणि 2 144. हा आपला लसावी. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला दुसरा प्रश्न बघा. 2 क्रमांकात विषम संख्या 7 व 9 यांचा लसावी काढायचा आहे. तर लक्षात घ्यायचं, 2 क्रमवार विषम संख्या दिल्या असतील तर त्यांचा इनडायरेक्टली काय करायचा? गुणाकार करायचा. म्हणजे आपल्याला त्यांचा काय मिळतो? एलसीएम मिळतो. म्हणजे 7 9 किती होता? नवीन 7 किती होता? 63. म्हणजे हा 63 आपल्याला त्यांचा काय मिळाला? एलसीएम मिळाला. हा आपला तिसरा प्रश्न मित्रांनो. 2 क्रमांकात समसंख्या 16 व 18 यांचा एलसीएम किती? आपल्याला 16 आणि 18 2 क्रमांकात समसंख्या दिल्या आहेत. बरोबर. यांचा गुणाकार कधी केला या दोघांचा तर डायरेक्ट आपल्याला काय मिळतो? एलसीएम मिळतो. म्हणून आपण 16 गुणिले 18, 16 गुणिले 18 कधी केले तर आपल्याला 288 मिळते. किती मिळते? 288. तर 288 चे अर्धे करायचे. 288 म्हणजे भागिले 2 करायचे. म्हणजे बे 1 बे, बे चौक 8, बे चौक 8 म्हणजे 144 आपले काय येतील? उत्तर येतील मित्रांनो. आपला चौथा प्रश्न बघा. 11 व 13 या जोडमूळ संख्यांचा एलसीएम किती? तर जोडमूळ संख्यांचा एलसीएम कधी काढायचा असेल विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला काय करावं लागतं? 11 गुणिले 13. कारण की जोडमूळ संख्या म्हणजे काय? डायरेक्ट त्यांचा गुणाकार केला म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? एलसीएम मिळणार आहे. तर 11 गुणिले 13 करायचे म्हणजे 11 10 किती होतात? 110 आणि 11 त्रिक किती होणार आहेत? 33 होणार आहेत. हा 3 तसा, 4 तसा, 1 तसा म्हणजे 143 आपला काय येणार आहे? एलसीएम येणार आहे. मित्रांनो, आपला पाचवा प्रश्न. तर बघा, कोणत्या लहानात लहान संख्येस 10 20 30 ने पूर्ण भाग जातो? तर आपल्याला ऑप्शन दिले 120 60 150 आणि 90. तर आपल्याला कसोट्या हा टॉपिक माहिती आहे. बरोबर. कसोट्यांमध्ये आपल्याला 10 20 30 ची कसोटी दिली जाते. तर 10 ची कसोटीमध्ये काय सांगितलं जातं की 10च्या पटीत असणाऱ्या संख्यांना काय म्हणतात? पूर्ण भाग जातो. तर या संख्यांना 10 ने काय जाईल? पूर्ण भाग जाईल. बरोबर. आपल्याला लहानात लहान संख्या काय करायची? ओळखायची. तर 20 दिलाय. 20 ही काय? समसंख्या आहे. इथं बघितलं त्या 2च समसंख्या आपल्याला दिसतील. बाकी या 2 काय दिसतील? विषम संख्या. म्हणून आपल्याला 2 आणि 20 ने भाग जाणार आहे का? नाही. आता इकडे किती दिले? 30 दिले. मग 30 ने या चौघ संख्यांना काय म्हणतात? भाग जातो. तर लहानात लहान संख्या ऑप्शन मध्ये कोणती असणार आहे? 60 असणार आहे. बरोबर. म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर किती आलं? ऑप्शन डी. तर मित्रांनो, आपला 6वा प्रश्न बघा. हे प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले जातात. तर व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाहीये. 12 15 20 या संख्यांनी कोणत्या लहानात लहान संख्येस भागल्यास बाकी 5 उरते? तर आपल्याला 3 संख्या क्रमांक दिल्या आहेत. 12 15 आणि 20 यांचा आपण काय करू? एलसीएम काढून घेऊ. बरोबर. आता यांचा एलसीएम काढायचा असेल तर व्यवस्थित काढा. आता याच्यापेक्षा जास्त संख्या टेबलमध्ये आल्या पाहिजे, भाग गेला पाहिजे. तर आपण 4 ने सुरुवात करू. 4 त्रिक 12, 15 तसाच, 4 पंचे 20. बरोबर. त्याच्यानंतर आपण 3 ने भाग देऊ. 3 1 3, 3 5 15, 5 जसाच्या तसा. त्याच्यानंतर आपण 5 ने भाग देऊ. 1 तसाच, 5 1 5, 5 1 5. म्हणजे जी आलेली संख्या आहे 4 3 5, 4 गुणिले 3 गुणिले 5, 4 त्रिक 12, 12 पंचे किती होतात? 60. किती होतात? 60. तर भागल्यास बाकी किती उरते? 5. जी बाकी उरते ती काय करायची? प्लस करायची. म्हणजे आपले उत्तर किती मिळालं आपल्याला? 65. तर विद्यार्थी मित्रांनो, इकडे बघा. आपला प्रश्न 7वा. तर 16 24 व 36 यांचा एससीएफ किती? एससीएफ म्हणजे काय? मसावी. आपल्याला 16 24 आणि 36 यांचा काय काढायचा आहे? मसावी काढायचा आहे. तर मसावी म्हणजे काय?
की या तिघही अंक एकाच टेबलमध्ये एकाच पाड्यामध्ये आले पाहिजे आणि ती संख्या काय असली पाहिजे, मोठ्यात मोठी संख्या असली पाहिजे. तर आता मोठ्यात मोठी संख्या म्हणजे बघा, या संख्येला 2 काय जातं, समसंख्या असल्यामुळे 2 काय जाईल, पूर्ण भाग जाईल. बरोबर. या संख्यांमध्ये आता 3 कधी आपण भाग द्यायचं म्हटलं तर 12×36 होता, 8×24 होता, पण 16ला भाग जाणार आहे का, नाही, म्हणून 3 येणार आहे का, नाही. आपण 4×4 = 16, 6×4 = 24 आणि इकडे 4ने भाग दिला, 9×4 किती होता, 36, म्हणजे 4ने काय जाईल, पूर्ण भाग जाईल. बरोबर. मग इतर संख्या काही तुम्ही बघितल्या टेबलमध्ये तर इतर संख्यांच्या पाड्यामध्ये ही संख्या येणार नाही, म्हणून आपला एचसीएफ किती, 4 आहे. म्हणजे मसावी किती आला, 4 आला. विद्यार्थी मित्रांनो, आपला 8वा प्रश्न. तर लक्ष घ्या, 2/3, 4/9, 5/6 आपल्याला एलसीएम म्हणजे काय, लसावी काढायचा आहे. तर आपल्याला बघा, या पद्धतीचा प्रश्न दिला असेल तर आपल्याला अंशमध्ये ज्या संख्या असतात त्यांचा एलसीएम काढायचा म्हणजे लसावी, आणि छेद मध्ये ज्या संख्या असतात त्यांचा आपल्याला काय काढावा लागतो, एचसीएफ म्हणजे काय, मसावी. तर आपल्याला अंशमध्ये काय दिले, 2, 4 आणि 5. यांचा एलसीएम काढायचा असेल तर सारखे अवयव पाडायचे, 2×1 हा 2×2, 2×2 4, हा 5×1 5, एक सारखा अवयव कट करायचा, 2×2 4, 4×5 किती होता, 20 होता. हा आला आपला एलसीएम. बरोबर. त्याच्यानंतर छेदस्थानी आपल्याला काय काढायचं आहे, अंश. छेदस्थानी संख्या दिली आपल्याला 3, 9, 6. या तिघही संख्या 3च्या पाड्यामध्ये येतात. म्हणून आपल्याला अंशामध्ये 20 आणि छेदामध्ये 3. आपलं उत्तर काय आलं, 20/3. विद्यार्थी मित्रांनो, आपला 9वा प्रश्न. 15 व 20 चा लसावी 105 आहे, तर मसावी किती. आपल्याला मसावी दोन संख्या दिल्या आहेत, 15 व 21. बरोबर. आणि त्यांचा एलसीएम किती दिलाय, 105, आणि आपल्याला मसावी काढायचा आहे. तर असा कन्सेप्ट कधी असेल तर काय करायचं, 15×21 आणि भागिले किती करणार, 105. बरोबर. आता भाग द्यायचा, 15×1 15, 15×7 किती होता, 105, 7×1 7, 7×3 किती होतील, 21, म्हणजे उरले किती, 3×1 3, म्हणजे आपल्याला मसावी किती मिळाला, 3 मिळाला. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला 10वा प्रश्न. दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6 पट आहे. जर मसावी 15 आहे व एक संख्या 45 आहे तर दुसरी संख्या कोणती. तर आपल्याला काय सांगितलंय, मसावी आणि लसावी. आता हा किती, 1/6 पट. जर मसावी किती दिलाय, 15. बरोबर. 1/6 पट कोणाच्या, 15 म्हणजे मसावीच्या. म्हणजे आपल्याला 6 गुणिले किती करावे लागतील, 15. 6 गुणिले 15 किती होता, 15×7 90 येतील. बरोबर. आणि एक संख्या आपल्याला 45 दिली आणि दुसरी संख्या आपल्याला काय करायची, काढायची आहे. तर 90 गुणिले जो मसावी दिलाय तो बाजूला लिहायचा आणि भागाकारामध्ये एक संख्या लिहायची, ती म्हणजे कोणती, 45. यांना भाग द्यायचा, 45×1 45, 45×2 90, उरले किती, 2×15, 15×2 किती होतात, 30, म्हणजे ही आपली आली दुसरी संख्या. मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि आपण पुढील भागामध्ये ऍडव्हान्स लसावी आणि मसावीचे प्रश्न बघणार आहे. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.